नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो। आपण आपल्या चॅनलवर रेग्युलर बेसिसवर जे टेक्निकल बेसिसच्या ज्या एग्जाम्स होतात आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तर त्या रिलेटेड मी माहिती देत असतो। स्पेशली आपले जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एग्जाम्स होतात ITI बी किंवा मग आपलं डिप्लोमा या बेसवर जे काही वरच्यावर रिक्रुटमेंट येत असतात किंवा ज्या एक्सपेक्टेड असतात, ज्यांची भरती पुढे होऊ शकते पुढे 6 महिन्यात किंवा 1 वर्षात, त्याबद्दल मी तुम्हाला वरच्यावर अपडेट्स देत असतो, त्याबद्दल माहिती देत असतो। एग्जामबद्दल जे आपल्या चॅनलवर आपल्याकडून जे काही जास्तीत जास्त माहिती माझ्याकडून जी पुरवायचा प्रयत्न करत असतो, तर त्यामध्ये सध्याच्या कंडिशनमध्ये मला जे काही आता मी महाट्रान्सकोचे AE बद्दल आपली एक सिरीज सुरू आहे पूर्ण याच्याबद्दल एक्झाम प्रोसेसबद्दल। त्याच्यात लास्ट डेट वगैरे आहे 24 तारीख। आणि टेक्निशियन महाट्रान्सको टेक्निशियनचं जी आपण वाट बघतो आहेत, माझे जे विद्यार्थी मित्र आहेत ITI इलेक्ट्रिशियन झालेले किंवा वायरमन झालेले ते वाट बघत आहेत टेक्निशियन पोस्टसाठी महाट्रान्सकोमध्ये म्हणजे महापारेषणमध्ये, ठीक आहे। तर त्याबद्दल मी एक छोटंसं अपडेट आज देणार आहे। आणि दुसरं असं आहे की दुसरा पॉईंट असा आहे की विद्युत सहाय्यक महावितरण याबद्दल मी जे काही पूर्ण सिरीज आहे माझी, जे काही मी वरच्यावर छोटे छोटे जे काही अपडेट्स मला येतात त्याबद्दल मी वरच्यावर सांगत राहतो। तर मला काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहे की त्यावर तुम्ही काही बोलत नाही, बरेच दिवस झाले काही व्हिडिओ आलेले नाही, तर त्यावर काहीतरी कमेंट द्या। तर आज फक्त तुमच्या आग्रहाखातर किंवा तुमच्या कमेंटनुसार आजचा हा व्हिडिओ मी घेतो आहे। तर मित्रांनो, आपण पहिला जो पॉईंट घेणार आहे तो म्हणजे विद्युत सहाय्यक महावितरण, ठीक आहे। तर माझे जे विद्यार्थी मित्र आहे ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ज्यांनी अप्लाय केलं असेल ते साधारण 2-2.5 वर्षापासून वाट बघत होते। त्यानंतर मागच्या वर्षी त्याचं पहिली मेरिट लिस्ट लागली किंवा पहिला जो रिझल्ट आहे तो आला। त्यानंतर त्यांनी साधारण 3 ते 4 महिन्यानंतर वेटिंग लिस्ट लावली। ॲक्च्युली सेकंड मेरिट लिस्ट अपेक्षित होती, त्यानंतर वेटिंग लिस्ट अपेक्षित होती, परंतु त्यांनी नंतर वेटिंग लिस्ट लावली, ठीक आहे। तर त्यामध्ये पहिल्या लिस्टमध्ये त्यांनी EWS टू ओपन आहे त्यांना जागा दिली किंवा त्यांच्यासाठी त्यांनी सीट्स दिल्या, परंतु सेकंड लिस्टमध्ये त्यांनी EWSला डायरेक्टली तिथे कोणत्याच ओपनमध्ये जरी बसत असेल तरी त्यांनी सिलेक्शन केलेलं नाही आहे। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे ती जी भरती आहे महावितरणच्या विद्युत सहाय्यकची, तर त्यावर स्टे आलेला आहे सध्या। तर त्या संदर्भात कोर्ट जे डेट्स देत आहे ते खूपच 1-1-1.5 महिन्यानंतर डेट्स देत आहे, जी अतिशय म्हणजे ॲक्च्युली विद्यार्थ्यांसाठी ती खूप ताणाची आणि टेन्शनची गोष्ट आहे। त्यामुळेच मी वरच्यावर अपडेट्स देत असतो, परंतु सध्याच्या पिरियडमध्ये कुठल्याच प्रकारचं काही विशेष अपडेट नव्हतं, त्यामुळे थोडासा गॅप पडला। ॲक्च्युली त्यांनी जूनमधली एक कोर्टाची डेट आपल्याला दिलेली आहे, तारीख दिलेली आहे सुनावणीसाठी। तर तिथे पुढे काय होतं ते आपण बघू, परंतु मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तुमच्या याच्यासाठी मी अपडेट म्हणून सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, की जे पर्सेंटेजमध्ये बसतात किंवा लिस्टमध्ये बसतात आहे सध्या वेटिंग लिस्ट जी आहे ती ऑपरेट होणार आहे सध्या 2000 समथिंगची वेटिंग लिस्ट आहे 2000+ची। तर त्यामध्ये कसं आहे की बरेचसे विद्यार्थी DVला प्रेझेंटच नव्हते, बरेचसे विद्यार्थी रिजेक्टसुद्धा झालेले आहे किंवा होतीलच आता पुढच्या प्रोसेसमध्ये। आणि कसं आहे की आता सपोज तुम्ही 2000 पैकी तुमचा 1000च्या आतमध्ये नंबर असेल किंवा 1200च्या आतमध्ये नंबर असेल, तर तुमचं पुढे प्रॉब्लेम कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। कारण जे काही आता इश्यूज आहे, फॉर एक्झाम्पल आता कसं आहे की आता EWSच्या विद्यार्थ्यांनी ती याचिका टाकलेली आहे कोर्टामध्ये, त्याची सुनावणी होईल। कोर्ट किंवा जे काही माननीय न्यायाधीश आहेत ते त्यावर सगळं डिसिजन घेतील। आणि मला असं वाटतं की EWSला तिथे चान्स मिळण्याची शक्यता आहे, कारण की पहिल्या लिस्टमध्ये त्यांनी EWS टू ओपन घेतलेले आहे, या लिस्टमध्ये सुद्धा ते घेऊ शकतात असे एक चान्सेस आहे, एक संधी त्यांना देण्यात येईल। त्यानुसार जर बघितलं तर ही जी सेकंड मेरिट लिस्ट आहे किंवा आपली वेटिंग लिस्ट आहे ती चेंजेस त्यामध्ये होण्याची शक्यता आहे। तसं जर झालं तर EWSचे जे काही होते जे ओपनमध्ये बसतात त्यांना ते जागा देतील आणि तेवढ्या ज्या जागा आहेत त्या तिथे कमी करतील, म्हणजे जी लिस्ट आहे ती कमी करतील अशी एक शक्यता आहे। त्यावर अजून कन्फर्मेशन नाही आहे, परंतु जे काही माहिती आता मिळालेली आहे त्यावरून असं एक बऱ्यापैकी लक्षात येतं, ठीक आहे। तर त्यामुळे जे काही 1200-1300च्या रेंजमध्ये आहेत 2000 पैकी, तर त्यांना काहीच म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही, काही काळजी करायची गरज नाही, त्यांचं सिलेक्शन कन्फर्म होईलच। पुढे जी काही प्रोसेस आहे आता हो की 2 महिन्यांनी हो की 3 महिन्यांनी हो, त्याच्यानंतर जे काही सिलेक्शन प्रोसेस होईल, तुम्ही जर पर्सेंटेजमध्ये बसत असाल, तुम्ही जर तुमचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल, तर तुमचं सिलेक्शन हे डेफिनेटली होणार, ठीक आहे। आणि एक मला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रश्न असतो, अजूनही कंटिन्युअस कमेंट असतात। आता रिसेंटली एका विद्यार्थिनीचा प्रश्न आहे की सर थर्ड लिस्ट लागेल का, विद्युत सहाय्यकची थर्ड लिस्ट लागेल का, त्यावर काय कन्फर्मेशन आहे। आता मी तिला सांगितलं की नाही लागणार, तर तिने मला परत सर तुमचं कन्फर्म आहे का, म्हणजे कसं आहे की तुमच्या मनात जे आन्सर आहे ते आम्ही द्यायला पाहिजे, म्हणजे मी द्यायला पाहिजे। जर नाही दिलं तर मग तुमची नाराजी होते, असं नसतं। जे करेक्ट आहे किंवा जे होऊ शकतं त्यावरच मी जास्त बोलत असतो। इथे प्रश्न असा आहे की आता थर्ड लिस्टचे चान्सेस आहे की नाही अशी तुमचा एक प्रश्न आहे। तर त्यामध्ये थर्ड लिस्टची शक्यता अतिशय कमी आहे, म्हणजे 10 ते 20% फक्त शक्यता आहे, मी तर नाहीच म्हणेल। परंतु कसं आहे की एकदमच आकडा जर कमी झाला, त्यांना असं वाटलं की आणखी काहीतरी घ्यायचे मुलं, तर थर्ड किंवा सेकंड वेटिंग लिस्ट ते लावू शकतात। पहिली वेटिंग लिस्ट त्यांनी लावलेली आहे, परंतु शक्यता कमी आहे।
त्यामुळे माझी विनंती अशी आहे की तुम्ही आता त्याच्या मागे लागू नका. जे काही आता स्टेचं काही प्रोसेस आहे ती कोर्टाची प्रोसेस आहे ते होईल. ज्यांचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे, ज्यांचं मेरिट ऑर्डर चांगलं आहे, वेटिंग लिस्टमध्ये 1000 किंवा 1200-1300 पर्यंत आपण 1400 पकडू, तो जर त्यांची रेंज असेल तर ठीक आहे, त्यांचं सिलेक्शन कन्फर्म आहे. परंतु आता हे जर AWSची मुलं ओपनमध्ये जर त्यांचं सिलेक्शन झालं आणि ते व्हायलाही पाहिजे, त्यांचा तो हक्क आहे ॲक्च्युली, तर ते झालं तर बरेचशी मुलं त्यातले वेटिंगमधले कमी होऊ शकतात अशी शक्यता दिसते सध्या. ठीक आहे, परंतु पुढे कोर्टाचा निर्णय काय होतो त्यावर आपण सध्या बोलू शकत नाही. होऊ शकतं की AWSचं त्यांनी ग्राह्य धरणार पण नाही त्यांची विनंती, असंही होऊ शकतं. जर आता सगळं जे आहे ना ते सगळं कोर्टाच्या निर्णयावर आहे. महावितरणसुद्धा घाईत आहे. महावितरणलासुद्धा एम्प्लॉई लवकरात लवकर घ्यायचे आहेत. त्यांनासुद्धा लेबर पाहिजे. लेबर म्हटल्यापेक्षा त्यांनासुद्धा एम्प्लॉई पाहिजे, टेक्निशियन पाहिजे. तर कसं आहे की तो भाग असा आहे, म्हणजे तिथे तुम्हाला कोर्टाच्यावर डिपेंड राहणं आवश्यक आहे. कोर्टाची जी सुनावणी आहे त्यावर डिपेंड राहणं आवश्यक आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर त्या सिच्युएशनमध्ये बसत असाल, डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं व्यवस्थित असेल आणि मेरिट रँक चांगला असेल, तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची काळजी करायची गरज नाही. पुढे जेव्हासुद्धा निकाल लागेल किंवा जेव्हा त्याचा कोर्टाचा निर्णय येईल, काही महिन्यामध्ये येईल कदाचित, तर तुमचं सिलेक्शन हे होईलच. ठीक आहे, परंतु जे बॉटममध्ये आहे आता मी त्यांच्याबद्दल बोलेल की जे बॉटममध्ये आहे 2000 पैकी 1800 नंबर आहे, 2000 नंबर आहे किंवा 1900 नंबर आहे किंवा 1700+ आहे, तर त्यांनी थोडंसं म्हणजे कसं आहे की तिथे डिपेंड न राहता आता टेक्निशियनचे, आता मी पुढे बोलेलच मला व्हिडिओमध्ये सेकंड पॉईंटमध्ये, की आता जी टेक्निशियनची आपली ॲड आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ITIच्या बेसवर, त्यावर फोकस करायला पाहिजे. आपली ॲड येणार आहे, जाहिरात येणार आहे. महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर ऑलरेडी त्यांनी जाहिरात दिलेली आहे. आता लास्ट डेटसुद्धा आहे 24 तारीख आणि कदाचित जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झामसुद्धा होईल. टेक्निशियनसाठी त्यांचं अपेक्षित होतं की टेक्निशियनची ॲड आधी येईल, परंतु अजूनसुद्धा टेक्निशियनची ॲड दिलेली नाही आहे. त्यामुळे थोडंफार इथे क्वेश्चन मार्क निर्माण झालेला आहे. एक काय म्हणतात त्याला, एक अनिश्चितता निर्माण झालेली आहे. परंतु जे काही माहिती मी घेत असतो तुमच्यासाठी, माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी, कारण की मी कंटिन्यू फॉलोअपमध्ये असतो तुम्हाला अपडेट्स देण्याकरता, तुम्हाला वरचेवर चार्ज ठेवण्याकरता किंवा तुम्ही तयारीत राहावं. मी 2 वर्षापासून सांगतो आहे, 1.5 वर्षापासून सांगतो आहे की तयारीत राहा. आता असिस्टंट इंजिनियरचं असंच झालेलं आहे. ज्यांनी माझ्यावर ट्रस्ट केला म्हणा किंवा जे मला फॉलो करतात त्यांनी सिरियसली अभ्यास केला. ज्यांना असं वाटलं की नाही बा सर काही सांगतात, असं थोडी ॲड तर येणारच नाही, 4 वर्षापासून आली नाही, आता काय येणार, तर त्यांचं बरंच कसं आहे की वेळेवर तारांबळ उडालेलं आहे, त्यांचा अभ्याससुद्धा व्यवस्थित झालेला नाही. मला असं स्वतः विद्यार्थ्यांचे कमेंट आहे मला पर्सनली की सर तुम्ही सांगितलं होतं की ॲड येणार आहे म्हणून आम्ही आज तयारीत आहोत, आमचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला, कॉन्फिडन्ससुद्धा आहे, आता फक्त पेपरची वाट बघतो आहे म्हणे आम्ही, 2 महिन्यात 1.5 महिन्यात पेपर होणार आहे. ठीक आहे, अशी सिच्युएशन आहे. तर मला असं वाटतं की टेक्निशियनचे जे विद्यार्थी ITI होल्डर जे आहेत, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन, ठीक आहे, तर त्यामध्ये कसं आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांनी थोडंसं पेशन्स ठेवावा. ॲड ही येणारच आहे. थोडंफार असं वाटलं होतं आता की एप्रिलच्या लास्ट वीकला किंवा मेच्या फर्स्ट वीकला येईल, परंतु आता हा मे महिना शेवट आलेला आहे. आता 24 तारखेला AEची लास्ट डेट आहे एक्झाम फॉर्म भरण्याची. कदाचित त्यानंतर कधी पण ॲड येऊ शकते, पण पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये किंवा एखाद महिन्यामध्ये ॲडची शक्यता, म्हणजे मी माझ्या वतीने सांगतो की 70-80% चान्सेस आहे की जागा येईलच, किंवा लेट जरी आले तरी आपण तयारीत असणं आवश्यक आहे. आणि मला विद्यार्थ्यांचे कमेंट असतात की सर वायरमनचं काय, वायरमनबद्दल काहीतरी बोला किंवा काय श्युअरिटी आहे का. तर वायरमनची श्युअरिटी अजूनही काहीच नाही आहे, म्हणजे आपण काहीच सांगू शकत नाही. जर माझं पर्सनल मत जर तुम्ही विचारलं तर मला असं वाटतं की वायरमनला ते अलाव करू शकतात, कारण की जे काही सर्क्युलर होतं 2021 डिसेंबरचं, जून की डिसेंबर काहीतरी सर्क्युलर आहे, मी ते सुद्धा आपण व्हिडिओवर शेअर केलेलं आहे आपल्या ग्रुप याच्यामध्ये चॅनलमध्ये. तर मला तरी असं एक आतून वाटते, मला एक जे म्हणतात ना आपलं एक मनातून वाटते की वायरमनला ते अलाव यावेळेस करू शकतात. परंतु जे काही मला त्याच्यामध्ये आणखी एक निगेटिव्ह बाजू अशी आहे की मला विद्यार्थ्यांचेच कमेंट झाले की सर आम्ही स्वतः भेटून तिथे शहानिशा केली किंवा आम्ही विचारणा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की वायरमनला चान्स देणार नाही, कारण की वायरमनमध्ये काही 10 बेसिस आहे, काही 8 बेसिससुद्धा आहे. मग वायरमनला अलाव केलं तर ते 8 बेसिससुद्धा आहेत त्याच्यामध्ये. तर 8 बेसिसवर ते सिलेक्शन, म्हणजे पुढे त्यांना ते जॉब देऊ शकत नाही. त्यामुळे ते सरसकट त्यांनी वायरमनसाठी ते नाही म्हणत आहे, अजूनही नाही म्हणत आहे. असं एक न्यूज आहे आपल्याकडे. ॲड आल्याशिवाय कोणतीच गोष्ट कन्फर्म होणार नाही. ॲड आल्याशिवाय कुठल्याच गोष्टीवर आपण शिक्कामोर्तब करू शकत नाही. त्यामुळे वेळेवर ॲड आली आणि त्यांनी वायरमनला अलाव केलं तर तुमचा अभ्यास होणार नाही, तुम्हाला वेळ मिळणार नाही, ॲड येऊनही काही फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. जर आता प्रश्न जर आला जाहिरात कधी येईल, तर जाहिरातीबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की आता या 24 तारखेपासून तर पुढे कधी पण ॲड येऊ शकते. कदाचित जूनच्या फर्स्ट वीकमध्ये सुद्धा येऊ शकते. परंतु ॲड ही म्हणजे जाहिरात ही निघणार आहे. काही पोस्ट अशा आहेत ना, जसं आता महाडिस्कॉमचं सुद्धा आहे, नंतर आपल्या जेनकोचे टेक्निशियन आहे, तर या जागा निघणारच आहे. आज 9 या जागा निघणार आहे. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. ठीक आहे, तर टेक्निशियनची ॲड ही येणारच आहे. तुम्ही थोडं तयारीत राहावं असं मला वाटते. जे काही आपण आता ऑलरेडी टेस्ट सिरीज आपल्या ॲपवर, म्हणजे MSCB ॲस्पिरंट ॲपवर आपण दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा ते घेत आहेत. त्याला सिरियसली सॉल्व करा.
कारण कसं आहे की त्या खूपच व्यवस्थित ते प्रिवियस पेपर आणि गेस्ट पेपर यावर सगळं हे करून आपण स्वतः ॲनालिसिस करून त्या टेस्ट पेपर बनवलेले आहेत. त्याबद्दल आपला ऑलरेडी प्रिवियस व्हिडिओ आहे, तुम्ही लिंक बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल मी तुम्हाला. तर कसं आहे की जाहिरात ही येणारच आहे, त्यामध्ये काही शंका नाही आहे. त्यामुळे तुम्ही तयारीत राहावं असं मला वाटतं. थोडंफार ते डिले होत आहे म्हणून बरेच विद्यार्थी थोडंसं निराश होत आहेत किंवा थोडी वाट बघून थकलेले आहेत. परंतु मी प्रत्येकाला ॲन्सर तेच देतो आहे की पुढच्या काही दिवसामध्ये कधी पण ॲड येऊ शकते. तुम्ही प्रॉम्प्ट म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटेशनपासून प्रॉम्प्ट असणं आवश्यक आहे. एईसाठी आता अनुभव येतात मला. एईमध्ये इतक्या दिवसाचं मी कंटिन्यू सांगतो आहे की ॲड येणार आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटेशन क्लिअर नाही आहे. नॉन क्रिमिनलसुद्धा करंटचे काढलेले नाही आहेत. ठीक आहे. तर हा एक मला उद्देशच तो राहतो माझा की तुम्ही तयारीत असले पाहिजे. एक्झाम आली की बऱ्याच जणांचे खूप म्हणजे इश्यू करून ठेवले विद्यार्थ्यांनी. फॉर्म भरताना काही अडचणी करून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून उद्या करून फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, अशा काहीतरी कामं करून ठेवलेलं आहे. तर तसं करू नका. माझी ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन विद्यार्थ्यांना विनंती आहे की आतापासून तयारीत राहा. ॲड येईल ना येईल मनात शंका ठेवू नका. फक्त कसं आहे की मी जे तुम्हाला सांगतो त्यावर थोडंसं तुम्ही फॉलो करत राहा. 100% ॲड येणार आहे आणि थोडंसं डिले आणखी होऊ शकतं, पण ॲड ही येणारच. लक्षात आलेलं असेल आणि जे काही आहे तुम्हाला 4 जॉब मिळाले असेल असं मी गृहीत धरतो. आणि वरच्यावर माझे व्हिडिओ सुरूच राहतात. आता एईची पूर्ण सिरीज आपली सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा आपण बरेचसे आता माहिती त्यांना विद्यार्थ्यांना देणार आहे एक्झामपर्यंत. तशीच आपली टेक्निशियन किंवा आपले याच्याबद्दल जे काही आहे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट टेक्निशियनबद्दल, सहाय्यक तंत्रज्ञाबद्दल, त्याबद्दल मी एकदा आपली जाहिरात आली की त्याच्यामध्ये पुढे माझी सिरीज पूर्ण सुरू राहणार आहे. जे काही इन्फॉर्मेटिव्ह जे काही व्हिडिओ तुम्हाला देता येतात, जेणेकरून तुमचं सिलेक्शन पण झालं पाहिजे आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण पण यायला नको, हा माझा प्रत्येक प्रयत्न राहतो. मी प्रत्येक पॉईंटवर मी जास्तीत जास्त भर द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुमचं कुठेच चूक होणार नाही, हा माझा प्रयत्न राहतो. त्यासाठी आपलं जे चॅनल आहे इंजिनियर अमोल चॅनल, त्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील, नोटिफिकेशन मिळत राहतील. तुम्ही कुठल्याच प्रकारचा कोणताच महत्त्वाचा व्हिडिओ मिस करणार नाही. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्र.